जय हिंद मित्रांनो, आज मी आपणासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। नात्यामध्ये दुरावा का निर्माण होतो? गैरसमज हे दुरावा निर्माण करण्याचे पहिले कारण होय। एकतर्फी नाती जास्त दिवस टिकत नाही। यामध्ये दृष्टी एक समान असली पाहिजे। कुठल्याही प्रकारचा भेदभाव करू नये, कुणाबरोबरही तुलना करू नये। सुख आणि दुःख हे ज्याच्या त्याच्या परिलब्धामध्ये ठरलेले आहे आणि ते तेवढेच त्याला मिळणार आहे आणि हेच सत्य आहे। एक म्हण आहे, आपले ते बाबा लोकाचे ते कार्टे, असे कधीही वागू नका। ज्याप्रमाणे तुम्ही वागत आहात ते तुमच्या वर्तनामधून कळते। प्रत्येक वेळी स्वतःचा स्वार्थ साधू नका। कधी कधी नाती जपताना बिकट परिस्थिती निर्माण होते। बिकट परिस्थितीमध्ये निर्णय घेणे व्यक्तीला फार कठीण असते। त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे एक जण आनंदी होणार असते तर दुसरे दुःखी। अशा परिस्थितीत निर्णय घेताना संयम बाळगावा। पुरुषाचे जीवन दिसते तेवढे सोपे नसते। माणसं आयुष्यभर काबाड कष्ट करून पैसे कमवतात। हे करीत असताना बऱ्याच प्रसंगी त्यांना रडावे देखील लागते। पुरुषाचे दुर्भाग्य आहे, त्याच्या दुःखामध्ये रडू पण शकत नाही आणि त्याचे दुःख कुणाला सांगू शकत नाही। स्त्रियामध्ये आई, बहीण व बायको या तर रडून भांडून त्यांच्या भावना व्यक्त करून त्यांचे मन हलके करतात, पण पुरुष ते करू शकत नाही। पुरुषाला बापाचे, भावाचे व मुलाचे कर्तव्य निभावावे लागते। आईचे म्हणणे ऐकावे लागते, कारण त्या मातेने त्याला जन्म देऊन हे जग दाखवलेले असते। बायकोचे म्हणणे ऐकावे लागते, कारण तिला तिच्या आईवडिलांनी लाडाने वाढवून मोठ्या विश्वासाने देव ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न लावून तुमच्या पदरात दिलेले असते व ती तुमची जीवनभरची जीवनसाथी आहे। बालपण बहिणी बरोबर लहानचा मोठा झालेला असतो। सुख दुःखाचे क्षण तिच्या बरोबर घातलेले असतात। एक भावाचे कर्तव्य म्हणून तिच्या सुख दुःखामध्ये सामील व्हावे लागते। आपल्या मुलीचे ऐकावे लागते, कारण त्याच्यामध्ये तो आपली अधुरी राहिलेली स्वप्न पाहत असतो। सर्व नाती जपत असताना पुरुषाची कशी चटणी होते हे फक्त एक पुरुषच ओळखू शकतो, ज्याला हे सर्व अनुभव आहेत। आजकालची नाती फारच स्वार्थी आहेत। त्यांना फक्त स्वतःलाच सर्व मान आणि सन्मान मिळाला पाहिजे, दुसऱ्याला त्याचप्रमाणे मान सन्मान मिळायला हवा अशी चुकून कल्पना त्यांच्या मनामध्ये येत नाही। आपण सर्वांना माहित आहे की सर्वांचे जीवन क्षणभंगूर आहे। कोण कधी सोडून जाईल हे कोणालाही माहित नाही। लक्षात ठेवा, कुणी आनंदाने जगत असेल तर त्यांना जगू द्या। तुम्ही त्याप्रमाणे जगू शकत नसाल तर त्यांच्या बरोबर तुलना करू नका। तुम्ही त्याप्रमाणे कसे जगू शकता त्यासाठी प्रयत्न करा। कुणी प्रगती करीत असेल तर त्याला आणखी प्रोत्साहन द्या, परंतु त्याच्यावर कधीही जळू नका। त्याच्याप्रमाणे प्रगती कशी करू शकता त्यासाठी प्रयत्न करा। एखादा व्यक्ती निस्वार्थ आणि प्रामाणिकपणे वागत असेल तरी त्याच्या भावना कुणी समजून घेत नसेल तर तो अशा नात्यापासून डिस्टन्स ठेवतो। हे करता करता माणूस उतरत्या वयाला लागतो व थकून जातो। त्याच्या मनामधील सर्व इच्छा पूर्ण होत नाही। एक दिवस असा येतो की अचानक तुमच्या कानावर बातमी येते की त्या माणसाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे। त्या माणसाचा मृत्यू झाल्यानंतर सर्व नातेवाईक आणि इष्टमित्र म्हणतात की तो माणूस खूप चांगला होता। मित्रांनो, आपण सर्वांना मी सांगू इच्छितो की कोणत्याही नाते असो ते मनापासून जपा। त्यामध्ये आपला स्वार्थ पाहू नका। दुसऱ्यांच्या भावनांचा देखील आदर करा।
वेळ निघून गेल्यानंतर काही फायदा होणार नाही. मी माझा अनुभव सर्वांसमोर मांडला आहे. बघा तुम्हाला माझे म्हणणे पटते का? हा माझा व्हिडिओ आपणाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.